नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप स्वागत आहे। तर आज इतके शेंगदाणे मी का भाजते तुम्हाला पुढे समजेलच आणि छान अशी रेसिपी पण तुम्हाला समजेल मी काय बनवले आज। तर दुपारी बघा त्याच कढईमध्ये लगेच मी तसमेसाठी शिरा बनवला आणि मुलांना जर ना काही अशा गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही 2-3 ऑप्शन ठेवा आणि त्याच्यामधनं त्यांना चूज करायला सांगा की काय तुला आवडतं आणि मग तसे पदार्थ बनवा। मी आता तसमेच्या बाबतीत तर तीच ट्रिक लावली आहे। आम्ही त्याला बाहेरून एक छान असा फेरफटका मारून आणला संध्याकाळी आणि नंतर पाणी आलं होतं आणि त्याच्यानंतर मी पटपट असं सगळं किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला, सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि त्याच्यानंतर बघा मी इकडे शेंगदाण्याकडे वळले। तर आता तुम्ही गेस करू शकता की मी या शेंगदाण्याचं काय बनवलं असेल। तर बघा तुम्हाला कळलं असेल आता की काय बनवले। तर मी लाडू बनवले, तिथं छान असे मी लाडू बनवले शेंगदाण्याचे आणि मला चिक्की पण करायची होती, पण म्हटलं चला आधी आपण आज वेळ आहे तर लाडू बनवून घेऊयात। छान मिक्सरमध्ये याला बारीक करून घेतला आणि गुळाच्या पाकामध्ये किंवा गुळामध्ये याला मी छान असं लाडू बनवून घेतले। याचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की खाली म्हणजे त्रिकोणी बटनावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता। छान छान ट्रिक मी यात सांगितले आहेत। जरी लाडू बिघडला तरी काय करायचं ते पण मी यामध्ये सांगितलेलं आहे। आणि तसम्याचं बघा सारखं येऊन काउंटिंग करायचं चाललं होतं, तो मोजत होता किती लाडू झालेत किती लाडू झालेत। मी म्हटलं त्याला की तुला खायचं असतील तर खा आणि मग त्याच्यानंतर मोज। तर असेच माझे सगळे लाडू बनवून झाले। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा। चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।